मोदी साहेब नमस्ते. रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. लोकशाही अस्तित्वात यायच्या अगोदर सगळे जे संस्थानं होती वेगवेगळ्या ठिकाणी होती. प्रत्येक संस्थानावर प्रत्येक राजाचा अधिकार होता. तिथले जे नियम होते ते राजाच्या अनुषंगानेच बनवले जात होते, राजाच्या मर्जीनं बनवले जात होते. ते संस्थानं नंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकत्र करण्यात आले आणि सगळ्यांसाठी एक घटना तयार करण्यात आली. त्यानंतर असं ठरलं की यापुढे या देशाचा राजा कोणत्याही राणीच्या पोटातून नव्हे तर मतपेटीच्या पोटातून निर्माण होईल, म्हणजेच लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण होईल असं बोललं गेलं. पण नंतरच्या काळात हेच संस्थानं पुन्हा ॲक्टिव्ह झाले आणि आपापल्या नेत्यांनी आपापले गड राखून ठेवायला सुरुवात केली आणि त्याच गडात त्यांचा वारसदार निर्माण व्हायला लागला. असं असताना महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच दिशेला येऊन बसलं आहे आणि अशामध्ये तरुणांच्या हातात राजकारण यायला पाहिजे आणि हेच तरुण उद्याची भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकतात अशी चर्चा सुरू झाली आणि अशामध्ये 3 नावं पुढे यायला लागली. पण त्या 3 नावांच्या भोवती जे वलय आहे, जो वारसा आहे, त्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे आणि त्यांना जागेवर थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीतले मित्रपक्ष असतील ते सुद्धा ॲक्टिव्ह झाले आहेत. हे 3 नेते कोण असणार आहेत, या 3 नेत्यांची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे आणि त्यांना थांबवण्यासाठी कोणते समीकरणं महायुती वापरेल, या संदर्भात चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहतात बोल बिनधास्त. हो, आपण चर्चा करतोय अशा 3 नवीन राजकीय नेत्यांची जे आत्ताच कुठे ग्राउंड लेवलला फेमस व्हायला लागलेत, म्हणजे प्रसिद्धी यायला लागली. यामध्ये आमदार म्हणून ज्यांनी विधान सभेत आपली भूमिका स्पष्ट शब्दात अनेकदा व्यक्त केली ते म्हणजे रोहित दादा पवार. शरद पवार गट यांच्यात जो नंतर राष्ट्रवादीमध्ये जो फूट पडली, गट निर्माण झाले, यामध्ये मोठ्या प्रमाणात अजितदादा यांच्यासोबत नेते गेलेत. पण नंतर जी धुरा रोहित पवार यांनी आपल्या खांद्यावर पेलली आहे ती पाहता सगळ्यांच्या निशाण्यावर, म्हणजे अजित पवार गटातील प्रत्येक नेत्यांच्या निशाण्यावर रोहितदादा दिसून येत आहेत. त्यांना थांबवण्यासाठी ईडीची कारवाई देखील करण्यात आली, पण त्यातूनही फारसं काही निष्पन्न झालं नाही. दुसरं नाव यामध्ये येतं जे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आहे, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे जे पुत्र आहेत ते सुजित आंबेडकर यांचंही नाव पुढे यायला लागलं आहे. ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभरात आपली सभा घेत आहेत, पक्षामध्ये अनेक युवकांचा प्रवेश करून घेत आहेत, या संदर्भात जर आपण लेखाजोखा पाहिला तर आगामी काळात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आणि तिसरं नाव जर आपण पाहिलं जे अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं, ज्यांनी खरोखर ज्यांचं राजपुत्र असं म्हणता येईल, ते म्हणजे अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे पुत्र. आता ते सुद्धा ग्राउंड लेवलवर येऊन पक्षाचं काम करत आहे. अगदीच काल परवा त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलं आहे की जर साहेबांनी सांगितलं सरपंच व्हायचं तरी मी सरपंच व्हायलाही तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करायला तयार आहे. यामधून त्यांची एक समीकरणे, गणितं आपल्या लक्षात येऊ शकतात. पण हे तिघांचं कॉम्बिनेशन एक होऊ शकतं का, याबद्दल अनेक तर्क वितर्क ज्ञानी लोक आणि तत्त्वज्ञ याबद्दल मांडतात. पण यांच्या भूमिका जर पाहिल्या तर कुठेतरी रोहित पवार आणि आंबेडकर एकत्र येऊ शकतात, पण अमित ठाकरे हे वेगळे पडतात. त्यामध्ये आदित्य यांचं नाव जरी येत असलं तरी ह्या तिघांपेक्षा त्यांची प्रसिद्धी म्हणा, त्यांची भूमिका म्हणा, किंवा लोकांप्रती जो कनेक्शन आहे, सर्वसामान्य मतदारांशी जे संबंध आहेत, त्यांचा जो संवाद आहे, तो या बाकी तिघांपेक्षा किंवा किंबहुना दोघांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आगामी काळात रोहित पवार आणि आंबेडकर हे युवकांसाठी प्रेरक ठरू शकतात. राजकीय बदल घडवण्याची क्षमता या दोघांत दिसून येते. पण महायुती नक्कीच या दोघा तिघांना अडवण्यासाठी एक वेगळी रणनीती आखणार आहे. त्यासाठीच त्यांच्या बदल्यात तरुण चेहरे, सुशिक्षित चेहरे देण्याचाही संकल्प भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. त्यांची रणनीती ही आता वेगळ्या लेवलवर चाललेली आहे, कारण जे वृद्ध होत चाललेले मातब्बर नेते आहेत त्यांना फक्त मार्गदर्शक म्हणून ठेवायचं आणि नवीन पिढीला पुढं आणायचं अशी एक त्यांची स्ट्रॅटर्जी आहे. या स्ट्रॅटर्जीचा किती उपयोग, किती प्रभाव ह्या जोडीवर किंवा ह्या त्रिसूत्री राजकारणावर होऊ शकतो, या 3-4 युवकांवर होऊ शकतो, हे आगामी काळात दिसूनच येईल. पण महाराष्ट्राचं भवितव्य
या 3 जणांच्या किंवा 4 जणांच्या हातात आहे, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात दिसून येते. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.